शी बाई, जेव्हा गरज असते तेव्हाच ही दुकानं मेली बंद असतात। हा असा प्रसंग तुमच्या बाबतीत पण नक्की घडला असेल। पण काय करणार ना, ही किराण्याची दुकानं म्हणा किंवा मेडिकल स्टोअर म्हणा, हे फक्त 11 वाजेपर्यंतच सुरू असतात आणि तीच दुकानं जर जास्त वेळ खुली दिसली तर पोलीस येऊन हमखास दमदाटी करतात। याला काय अर्थ आहे? म्हणजे एकीकडे हॉटेल तुम्ही लोक हमखास उशिरापर्यंत सुरू ठेवता आणि दुसरीकडे गरजेची दुकानं ती आपली लगेच बंद करा बोलून तगादा लावता। माझ्यासारखी तुम्हाला पण अशी तक्रार असेल ना, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून आनंद होईल। कारण तुम्हाला माहिती आहे का, 1 एप्रिल 2025 ला मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय, ज्यामुळे सुविधा दुकानांना म्हणजेच आपल्या कन्व्हिनियन्स स्टोअर्सना चक्क 24 तास सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयामुळे पुणे पोलिसांना देखील एक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले की त्यांनी या दुकानांना रात्री 11 वाजता बंद करण्याची सक्ती करू नये। हा निर्णय कसा घेतला गेला, त्यामागची कारणं काय आहेत आणि याचा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माहित असावा म्हणून सांगते, सुविधा देणाऱ्या दुकानांवर वेळेचे बंधन नाहीये हा निर्णय एका याचिकेच्या सुनावणीतून समोर आलाय, जी एक्सेलरेट प्रोडक्ट्स वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखल केली होती। ही कंपनी पुण्यातील हडपसर परिसरात द न्यू शॉप नावाने सुविधा दुकान चालवते। या दुकानाला पुणे पोलिसांनी रात्री 11 नंतर बंद करण्याचे आदेश दिले होते। कंपनीचा असा दावा होता की त्यांचे दुकान 24 तास सुरू ठेवण्यास कायद्याने परवानगी आहे आणि पोलिसांचा हा हस्तक्षेप अन्यायकारक आहे। त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात न्यायाधीश GS कुलकर्णी आणि न्यायाधीश फिरदौस P पुनेवाला यांनी या याचिकेवर सुनावणी केली। त्यांनी असा निर्णय दिला की सुविधा दुकानांना 24 तास सुरू ठेवण्यावर कायद्याने कोणतेही बंधन नाही। याचा अर्थ असा की हे दुकानं रात्रंदिवस ग्राहकांसाठी खुली ठेवता येऊ शकतात। न्यायालयाने पुणे पोलिसांना स्पष्ट निर्देश दिलेत की त्यांनी द न्यू शॉप किंवा अशा इतर दुकानांना रात्री 11 वाजता बंद करण्याची जबरदस्ती करू नये। आता जाणून घेऊयात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामागची कारणं काय आहेत। न्यायालयाने हा निर्णय देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। न्यायालयाने म्हटलंय की 24 तास दुकाने सुरू राहिल्यास ग्राहकांना खूप सोय होते, विशेषतः ज्यांचे कामाचे वेळापत्रक वेगळे आहे त्यांच्यासाठी। उदाहरणार्थ, रात्री उशिरा काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस किंवा इतर अत्यावश्यक सेवेतील लोकांना याचा फायदा होईल। त्याचबरोबर या दुकानांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, ग्राहकांचा खर्च वाढतो आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात। भारतासारख्या देशात जिथे बेरोजगारी ही मोठी समस्या आहे, तिथे हा एक महत्त्वाचा फायदा ठरेल। न्यायालयाने असेही नमूद केलंय की दुकाने आणि आस्थापना कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्यात सुविधा दुकानांना 24 तास सुरू ठेवण्यावर बंदी नाहीये। त्यामुळे पोलिसांचा हस्तक्षेप हा कायद्याच्या चौकटी बाहेरचा होता। परंतु हा निर्णय लागू केल्यामुळे काही जणांचे असे म्हणणे की 24 तास दुकानं सुरू ठेवल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येऊ शकतो किंवा सुरक्षेचा प्रश्न पण निर्माण होऊ शकतो। पण न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की दुकान मालकांनी कर्मचाऱ्यांचे हक्क आणि सुरक्षेची काळजी घेणं आवश्यक आहे। शेवटी काय तर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय सुविधा दुकानांच्या स्वातंत्र्याचा आणि ग्राहकांच्या सोयीचा विजय आहे। यामुळे शहरी भागातील व्यवसाय आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतील। तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? तुमच्या मते याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।